रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामावर बुलडोजर फिरवण्यात येतोय। मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामावर बुलडोजर पाहायला मिळतंय। बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर आता ही कारवाई करण्यात येत आहे। मुदत संपल्यानंतर आजपासून धडक कारवाईला सुरुवात झाली। मिरकरवाडा बंदर परिसरात मोठा पोलीस फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। 10 हेक्टर क्षेत्रामध्ये गेले कित्येक वर्ष अनधिकृत बांधकाम होते आणि त्या ठिकाणी आता कारवाईचा बडगा पाहायला मिळतो। रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदर परिसरामध्ये शासकीय जमिनीमध्ये अनधिकृत पद्धतीने केलेल्या बांधकामावर आता प्रशासन या ठिकाणी बुलडोजर या ठिकाणी टाकताना दिसून येत आहे। आपण जर पाहिलं तर आता मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर ही धडक कारवाई या ठिकाणी प्रशासनाने केली आहे। जवळपास 3 दिवसाची मुदत ही या ठिकाणी इथल्या नागरिकांना दिली गेली होती आणि त्यानंतर आज सकाळपासूनच आता या परिसरामध्ये आता प्रशासन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई करताना दिसून येत आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी तैनात आहेत। त्यांचा फौजफाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात आले। जवळपास आपण पाहिलं तर 10 हेक्टर क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम हे केले जात होते आणि त्यावरच आता प्रशासन या ठिकाणी बुलडोजर चालवताना दिसून येत आहे। जवळपास 319 अनधिकृत बांधकामांना ही नोटीस पाठवली गेली होती आणि त्यानंतरच आता 3 दिवसाची मुदत दिल्यानंतर प्रशासन आता मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करताना दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।